Hello and welcome to the another video session of Standard 7 Geography. We are going to start new lesson here. Lesson number 10 Human Settlement म्हणजे मानवी वस्ती जिथे असतो त्याला आपण ह्युमन सेटलमेंट असे म्हणतो. Look at the following picture and find the suitable location for human settlement and show them in the picture. तर बघा इथे ह्युमन सेटलमेंट आपल्याला शोधून दाखवायचे आहे. बघा इथे ह्युमन सेटलमेंट दिसते आहे, इथे पण दिसते आहे, इथे पण दिसते आणि इथे पण दिसते आहे. तर आता काही क्वेश्चन्स दिलेले आहे याच्याबद्दल आपण वाचूया. व्हॉट ऑल यू कॅन सी इन द पिक्चर. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे. बघा इथे चित्र आहे, इथे चित्र आहे, इथे चित्र आहे, इथे चित्र आहे. या पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसत सांगा. घरं दिसत आहे, लोक दिसत आहे, बर्ड्स दिसत आहे, हिल्स दिसत आहे, रिव्हर्स दिसत आहे, फार्म्स, ट्रीज, ट्रान्सपोर्टेशन दिसत आहे. हे सगळं आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे. व्हॉट आर द फॅमिलियर फीचर्स. त्याच्यातले फॅमिलीमध्ये तुमचे ओळखीचे फीचर्स कोणते. बघा तुम्हाला घरं पण माहीत आहे, नदी पण माहीत आहे, रेल्वे पण माहीत आहे, मेट्रो पण माहिती आहे, कार्स माहीत आहे, प्लेन माहीत आहे. तर जवळपास यातलं सगळं आपल्याला फॅमिलियर आहे. विच पिक्चर शोज स्पार्स सेटलमेंट. तर बघा स्पार्स म्हणजे एकदम मोकळी मोकळी सेटलमेंट जी आहे ती कशात दिसत आहे. तर सी मध्ये तुम्हाला हे दिसत आहे. ते सेटलमेंट आहे एमध्ये आणि सीमध्ये. एमध्ये पण तुम्हाला सेटलमेंट दिसत आहे आणि सीमध्ये पण तुम्हाला सेटलमेंट दिसत आहे. विच पिक्चर शो ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर म्हणजे शेती वगैरे तुम्हाला कोणत्या पिक्चरमध्ये दिसत आहे. तर सीमध्ये बघा तुम्हाला इथे शेती वगैरे दिसत आहे, नदी आहे, घर आहे, गावाचा भाग आहे. विच पिक्चर शोज डेन्स सेटलमेंट. यातली कोणत्या पिक्चरमध्ये मला डेन्स म्हणजे घनत्व असलेली सेटलमेंट दिसत आहे जिथे खूप लोक राहतात. तर बघा बीमध्ये बघा इथे एक अपार्टमेंट, इथे खूप सारे लोक एका एक जागी राहतात. डेन्स म्हणजे एकदम कमी जागेत खूप जास्त लोक असणे याला आपण डेन्स म्हणतो. ही सेटलमेंट आपल्याला पिक्चर बीमध्ये दिसते आहे. अशाच प्रकारे तुम्हाला या क्वेश्चनचे आन्सर जे आहे ते इथे शोधायचे आहे. जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन. याचं एक्सप्लेनेशन काय आहे, भौतिक कारणे काय आहे आपण बघूया. ह्युमन सेटलमेंट फ्लरिश ॲट प्लेसेस विथ फेवरेबल जिओग्राफिक कंडिशन सच ॲज अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, अ कंड्युसिव्ह क्लायमेट, फर्टाईल लँड एक्सेट्रा. जिथे बघा तुम्हाला नॉर्मली चांगलं वातावरण भेटते फ्लरिशासाठी तिथे आपण ह्युमन सेटलमेंट करतो. असं जिथे चांगल्या प्रकारचे आपलं पाणी अवेलेबल आहे, क्लायमेट चांगलं आहे, जमीन चांगली आहे, अशा जागी आपण सेटलमेंट करतो. इन द अर्ली सेटलमेंट म्हणजे पहिले जेव्हा सुरुवातीला एकदम मानवी जीवनाच्या सुरुवातीला, द ऑक्युपेशन ऑफ द पीपल वेअर डिपेंडेंट ऑन द लोकल अवेलेबल नॅचरल रिसोर्सेस. आधी आपण शेती वगैरे काही करत नव्हतो. आधी मानव असताना किंवा त्याच्यावरून आधी बघा तर जिथे आपलं नॅचरल रिसोर्सेस चांगले अवेलेबल राहील त्या जागी आपण राहत होतो. दिस गिव्ह राईज टू सेपरेट सेटलमेंट ऑफ द पीपल एंगेज इन अ पर्टिक्युलर ऑक्युपेशन. आणि अशा वेळी आपण एकाच जागी जास्त लोक राहू नाही शकत, त्यामुळे वेगवेगळ्या जागी आपण सेपरेट होऊन राहत होतो. फॉर एक्झाम्पल द पीपल अलॉंग द सी कोस्ट आर एंगेज इन द फिशिंग. समुद्राजवळील जे लोक आहेत ते नॉर्मली फिशिंग करतात. देअर सेटलमेंट बिकम फिशिंग हॅमलेट्स. आणि त्याला आपण फिशिंग हॅमलेट म्हणून म्हणतो किंवा कोळीवाडासुद्धा आपण या सेटलमेंटला म्हणतो. फॉरेस्ट ड्वेलर्स और ट्रायबल पीपल यूज फॉरेस्ट प्रोडक्ट फॉर देअर लिव्हलीहूड. फॉरेस्ट ड्वेलर किंवा ट्रायबल पीपल जे आहे ते फॉरेस्टचा वापर करतात त्यांचं जीवन जगण्यासाठी. दे लिव्ह इन फॉरेस्ट एरियाज इन ट्रायबल हॅमलेट, आदिवासी पाडाज. आणि याला आपण आदिवासी पाडासुद्धा म्हणतो किंवा ट्रायबल हॅमलेटसुद्धा असे म्हणतो. ॲग्रिकल्चर इज प्रॅक्टिस इन फर्टाईल एरिया. जिथची जमीन चांगली आहे अशा जागी आपण ॲग्रिकल्चरची प्रॅक्टिस करतो. फार्मर फॅमिलीज बिल्ड देअर हाऊसेस इन ऑर नियर देअर फील्ड. दिस सेटलमेंट ग्रॅज्युअली ग्रो बिगर. नॉर्मली इथे शेतकरी लोक राहतात आणि ही सेटलमेंट जी सगळ्यात मोठी झाली. दिस सेटलमेंट वेअर द ओरिजिनल ऑक्युपेशन ऑफ द मेजॉरिटी ऑफ द पीपल आर बेस्ड ऑन नॅचरल रिसोर्सेस आर कॉल्ड रुरल सेटलमेंट. अशी सेटलमेंट जिथे ॲग्रिकल्चरवर सगळ्यात जास्त लोक डिपेंड आहे याला रुरल किंवा गावाचे सेटलमेंट असे आपण म्हणतो, ग्रामीण भागातील सेटलमेंट असे म्हणतो. ॲग्रिकल्चर, फिशरी एक्सेट्रा आर सम दिस ऑक्युपेशन. आणि यातले काय ऑक्युपेशन आहे, फिशरीज आहे, ॲग्रिकल्चर आहे, यातले हे काही ऑक्युपेशन्स आहे. विथ द पॅसेज ऑफ टाईम अदर असोसिएट ऑक्युपेशन ऑल्सो डेव्हलप ग्रॅज्युअली इन दिस रुरल सेटलमेंट. ॲज अ रिझल्ट पीपल फ्रॉम सराउंडिंग एरियाज मायग्रेट अँड सेटल देअर, लिडिंग टू अन इन्क्रीज इन द रुरल पॉप्युलेशन.
आणि बघा इथे राहायची व्यवस्था चांगली होती, नॅचरल रिसोर्सेस चांगले होते, शेती चांगली होती, त्यामुळे इथे आजूबाजूच्या गावातून लोक पण येऊन राहू लागले. त्यामुळे इथे रुरल सेटलमेंट जे ग्रामीण भागाचे सेटलमेंट इथे पॉप्युलेशन वाढू लागली. हाऊसेस आर बिल्ड अँड डिफरंट फॅसिलिटीज आर डेव्हलप फॉर द ग्रोविंग पॉप्युलेशन. आणि अशा जागी घरं बांधू लागले, वेगवेगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड होऊ लागल्या. इम्पॉर्टन्स ऑफ सेकंडरी अँड टर्टरी ऑक्युपेशन इन्क्रीजेस. सेकंडरी आणि टर्टरी ऑक्युपेशनचं पण महत्त्व वाढलं. द प्रपोर्शन ऑफ पीपल एंगेज इन प्रायमरी ऑक्युपेशन डिक्लाइन्स. दिस प्रोसेस लीड्स टू द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रुरल सेटलमेंट इन टू अर्बन सेटलमेंट. आणि जे तिथचे लोक आहे शेती कमी करू लागले आणि बाकी व्यवसाय जास्त करू लागले, आणि याच्यामुळेच रुरल सेटलमेंटचे रूपांतर अर्बन सेटलमेंटमध्ये झालं. ड्यू टू रिलिजियस, हिस्टोरिकल, कमर्शियल, एज्युकेशनल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन अँड ऑल्सो ड्यू टू टुरिझम, द ओरिजिनल सेटलमेंट मे ट्रान्सफर इन टू द अर्बन वर्ल्ड. तर बघा, धार्मिक कारणाने, ऐतिहासिक कारणाने, कमर्शियल कारणाने, एज्युकेशनसाठी आपले जे गावातले लोक आहे वेगवेगळ्या जागी जाऊन अर्बन जागी सेटल होऊ लागले. इफ द पॉप्युलेशन अँड द नेसेसरी अम्युनिटीज increases on a large scale, the urban areas grow into metropolitan city. तर बघा, अशा एरिया जिथे अर्बन सेटलमध्ये खूप सारे सुविधा अजून प्रोव्हाइड केल्या, मेट्रो प्रोव्हाइड केले, पाणी प्रोव्हाइड केलं, अशा जागी खूप मोठ्या प्रमाणात पॉप्युलेशन वाढू लागले आणि याला आपण सिटीचे रूपांतर मेट्रोपोलिक सिटीमध्ये झालं, की आपण त्याला मेट्रो सिटीसुद्धा म्हणतो. कॅन यू टेल? ऑब्झर्व द फिगर 10.3 टाईप ऑफ सेटलमेंट. डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन. हे फिगर आहे बघायचे आणि तुम्हाला खालील क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहे. तर बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द ह्युमन सेटलमेंट ॲट ए अँड बी. इथे एमध्ये एक सेटलमेंट आहे आणि बीमध्ये एक सेटलमेंट आहे. इथे काय डिफरन्स आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सेटलमेंट ॲट बी अँड सी. बीमध्ये जी सेटलमेंट आहे आणि सीमध्ये सेटलमेंट आहे, यामध्ये कोणता डिफरन्स आहे हे सांगायचं आहे. वेअर डू यू फाइंड लेस दॅन 2 हाऊसेस. कोणत्या सेटलमेंटमध्ये 2पेक्षा कमी हाऊसेस तुम्हाला दिसते आहे. इन व्हॉट टाईप ऑफ सेटलमेंट डू यू लिव्ह. आणि तुम्ही यापैकी कोणत्या सेटलमेंटमध्ये राहू इच्छिता. तर बघा, इथे मेक फ्रेंड विथ मॅप्स. इथे मॅपचं चित्र आहे, तिथे सेटलमेंट दिलेलं आहे. हे जे चौकोनी साईन आहे सेटलमेंटचं आहे, जे डबल लाईन आहे ब्राऊन आहे रोडचे आहे, हे जे रेल्वे ट्रॅक आहे, काउंटर आहे आणि रिव्हर आहे. इथे बघा, ह्या मॅपचा अभ्यास तुम्हाला याच्यातून करायचा आहे. Answer the following question. Name some of the settlement show in the map. मॅपमध्ये असलेल्या काही सेटलमेंटची नावं सांगायची आहे. बघा, अचलवा आहे, सोडाडविका आहे, दुमडा आहे, अशा प्रकारे तुम्हाला याच्यातले नावं शोधायचे आहे. विच ऑफ द सेटलमेंट इन द मॅप आर इन अ स्कॅटर्ड फ्रॉम. पसरलेल्या याच्यात कोणता आहे. हाऊ आर द हाऊसेस इन द सेटलमेंट अलॉंग विथ द रोड अरेंज. कोणत्या याच्यात रोड अरेंजमध्ये अशा प्रकारे कशात सेटलमेंटमध्ये दाखवलेले आहे. इन विच सेटलमेंट आर द हाऊसेस क्लोज टुगेदर. व्हॉट कुड बी द रिझन बिहाइंड दिस डेन्सिटी. आणि अशी कोणती सेटलमेंट आहे जिथे घरं जवळ आहे. बघा, इथे जवळ आहे, इथे जवळ याचं कारण काय हे पण सांगायचे आहे. कॅन यू नाऊ क्लासिफाय द सेटलमेंट ऑन द बेसिस ऑफ दिस पॅटर्न. आणि अशा पॅटर्नमध्ये बघा, इथे रोडचं सिंगल घर आहे, इथे आजूबाजूला खूप सारे घरं आहे, इथे रोडच्या आजूबाजूला घरं दिसते तुम्हाला. अशा वेगवेगळ्या सेटलमेंटचे नावं तुम्ही सांगू शकता का, आणि याचं कारण काय असू शकते. आफ्टर कन्सिडरिंग व्हेरियस सेटलमेंट वी रिअलाइज दॅट पीपल सेटल डाऊन इन डिफरंट जॉग्राफिकल कंडिशन अँड ॲडॉप्ट देमसेल्फ इन द कंडिशन इन द रिजन. त्या रिजनमध्ये जी नॅचरल कंडिशन आहे त्याच्यानुसार आपल्याला तिथे ॲडजस्ट करावं लागते. पॅटर्न ऑफ ह्युमन सेटलमेंट इव्हॉल्व इन अकॉर्डिंग विथ द नॅचरल कंडिशन. In this lesson, we are going to study the major pattern of human settlement and the reason behind them. तर या लेसनमध्ये आपण आता वेगवेगळ्या सेटलमेंट कोणत्या आणि त्या का बरं तशा झाल्या याच्याबद्दल थोडं शिकूया. Geographical explanation. Using the reasons from the surrounding, man constructed houses and started living in them. आजूबाजूच्या सराउंडिंगनुसार माणसं घरं बांधतात आणि त्याच्यात राहू लागतात. इन द मॉडर्न एरा ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, पीपल हॅव मेड अ रिमार्केबल प्रोग्रेस इन द कन्स्ट्रक्शन ऑफ शेल्टर. आजच्या मॉडर्न जगात, सायन्सच्या जगात नवीन प्रकारचे चांगले घरं बांधण्यात आपण एक्सपर्ट झालेलो आहे. दे हॅव इवन बिल्ट अ स्कायस्क्रॅपर्स म्हणजे उंच बिल्डिंगा, 50 मजली 60 मजली बिल्डिंगा, याला आपण स्कायस्क्रॅपर्स असे म्हणतो.
Man is thinking of constructing colonies on other planet and their satellites too in futures. माणसाचा विचार आहे की दुसऱ्या प्लॅनेटवर सुद्धा आपण असेच सोसायटी बांधू शकतो किंवा आपला जो सॅटेलाइट आहे चंद्र याच्यावर पण ते घरं बांधायचा विचार करतात आहे. सेटलमेंट्स हॅव प्रोव्हाइडेड मॅन विथ स्टॅबिलिटी. रुरल सेटलमेंट इन दिस फर्स्ट स्टेप टुवर्ड द स्टेबल लाईफ इन ह्युमन हिस्ट्री. तर माणसाचा याला स्टॅबिलिटी पाहिजे, त्यामुळे तो रुरल सेटलमेंट हे पहिलं उदाहरण आहे. अर्बन सेटलमेंट्स हॅव इव्हॉल्व थ्रू द एक्सपान्शन ऑफ द ग्रोथ ऑफ द रुरल सेटलमेंट. आणि अशाच प्रकारे रुरल सेटलमेंट जे आहे ही ग्रो होऊन अर्बन सेटलमेंट झालेली आहे पुष्कळच्या. A certain way of life is preserved in rural settlement. Increase the population of rural settlement is the beginning of the urbanization. रुरल सेटलमेंट जशी पॉप्युलेशन वाढत जाते त्यामुळे तिच्या लोकांच्या गरजा वाढत जाते आणि अशाच प्रकारे पॉप्युलेशन वाढणं जे आहे रुरल सेटलमेंटचं अर्बन सेटलमेंट होण्याकडे पहिला पाऊल टाकतो. Life in urban settlement is more dynamic. There are large-scale economic correlation between rural and urban settlement. The day-to-day food requirement of the urban population is fulfilled by rural settlement. तर अर्बन पॉप्युलेशन जे आहे शहरी भागातले लोक आहेत तर जे रोजचं खायचं वगैरे राहतं, अन्नधान्य राहते, भाजीपाला राहतो, फळं फुलं राहतात, हे सगळं रुरल सेटलमेंट आपल्याला प्रोव्हाइड करतं. Modernization, science and technology leads to transformation in both type of settlement. The type of settlement and the characteristics of their distribution can be described as follow. तर आता टाईप ऑफ सेटलमेंट बघूया. सगळ्यात पहिले आहे स्कॅटर्ड सेटलमेंट. इन स्कॅटर्ड सेटलमेंट हाऊसेस आर फ्यू अँड फार फ्रॉम इच अदर. स्कॅटर्ड सेटलमेंटमध्ये काय असते बघा, घरं कमी असतात आणि एकमेकांपासून खूप दूर दूर असतात. Generally, such settlements are found in the areas of high relief, dense forest, grassland, hot desert and extensive agriculture land. हे कुठे बघायला मिळतं आपल्याला बघा, डेन्स फॉरेस्टमध्ये, ग्रासलँड्समध्ये, डेझर्टमध्ये आपल्याला अशा प्रकारचे सेटलमेंट बघायला मिळतात. याचे क्लासिफिकेशन कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. डिस्टन्स बिटवीन स्कॅटर्ड सेटलमेंट कॅन बी क्लिअरली सीन. घरातले जे डिस्टन्स आहे आपण हे डोळ्याने इझिली बघू शकतो. These settlements have limited population in a small hamlet. आणि याची जी पॉप्युलेशन आहे ही पण लिमिटेड राहते. फॅसिलिटीज अँड सर्व्हिसेस इन दिस सेटलमेंट आर नॉट ॲडिक्वेट. इथे जे फॅसिलिटीड आहे पाण्याची किंवा अशा वेगवेगळ्या फॅसिलिटीज असते, इलेक्ट्रिसिटी, पाण्याची व्यवस्था, ही इथे आपल्याला मुबलकपणानं बघायला मिळत नाही. ॲज दिस सेटलमेंट आर क्लोजर टू द नेचर दे आर फ्री फ्रॉम पोल्युशन. आणि हे नेचरच्या जास्त जवळ असल्यामुळे इथे पोल्युशन पण होत नाही. They depend on the certainly located villages for their day-to-day requirement. आजूबाजूला असलेल्या गावावर ते डिपेंड असतात. Then बघा न्यूक्लिअर सेटलमेंट. These settlements are generally close to water sources like brooks, rivulets, rivers, lakes, reservoirs, etc. In the desert of Rajasthan, we find nucleated settlement near assured sources of water. ही अशी सेटलमेंट असते जिथे पाण्याजवळ लोक राहायला येतात. जसं फॉरेस्ट आपलं वाळवंटी भाग आहे, इथे आपल्याला ही सेटलमेंट बघायला मिळते. फर्टाईल प्लेन्स, ट्रान्सपोर्ट हब्स अँड मायनिंग सेंटर, कमर्शियल सेंटर्स ऑफन लीड टू द डेव्हलपमेंट ऑफ दिस टाईप ऑफ सेटलमेंट. बिसाइड दिस रिजन, डिफेन्स, हेल्थ, एज्युकेशन अँड अदर सोशल आर रिलिजियस फॅक्टर कॅन ऑल्सो गिव्ह राईज टू न्यूक्लिएटेड सेटलमेंट. आणि या फॅक्टरमुळे न्यूक्लिएटेड सेटलमेंट ही वाढत आहे. याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. इन दिस सेटलमेंट हाऊसेस आर क्लोज टुगेदर. या सेटलमेंटमध्ये हाऊसेस जे आहे एकमेकांच्या थोडे जवळजवळ असतात. सोशल सर्व्हिसेस आर अवेलेबल इन दिस सेटलमेंट. आणि या सेटलमेंटमध्ये सोशल सर्व्हिसेस जे आहे अवेलेबल असतात. बस झाली, ट्रेन झाली, अशा सर्व्हिसेस अवेलेबल असतात. इन दिस सेटलमेंट डेव्हलप अ सर्टन प्लेसेस ओव्हर सर्टन पिरियड ऑफ टाईम दे अटेन ए पर्टिक्युलर शेप. आणि ही बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे शेप हे सेटलमेंट घेतात, कारण अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, इलेक्ट्रिसिटी वगैरेमुळे हे गोष्टी होतात. रोड्स आर नॅरो इन द ओल्ड पार्ट ऑफ दिस सेटलमेंट. रोड्स कसे असतात, नॅरो असतात. जे जुने भाग आहे ते रोड्स नॅरो म्हणजे छोटे असतात. पीपल फ्रॉम डिफरंट कास्ट, रिलिजन्स, रेसेस अँड आयडिओलॉजीज लिव्ह टुगेदर इन दिस सेटलमेंट अँड हेन्स दे आर हॅव बेटर सोशल लाईफ. तर या सेटलमेंटमध्ये वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे लोक एकत्र राहतात आणि त्यामुळे इथे जी सोशल लाईफ आहे ही खूप चांगली राहते. नंतर बघा लिनियर सेटलमेंट. लिनियर म्हणजे एका लाईनीत असलेली सेटलमेंट. लिनियर सेटलमेंट आर सीन अलॉंग रोड्स, रेल्वेज, रिव्हर्स, सी कोस्ट अँड इन द फुटहिल रिजन.
This type of settlements are narrow in shape and they spread along the straight line. या प्रकारची सेटलमेंट ही शेपमध्ये नॅरो असते, म्हणजे कमी असते आणि रोडच्या दोन्ही साईडने अशी पसरत गेलेली असते. कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. हाऊसेस इन दिस सेटलमेंट आर अलॉंग अ सिंगल लाईन. या सेटलमेंटमध्ये हाऊसेस आहेत एका सिंगल लाईनमध्ये राहतात. ॲज द सेटलमेंट ग्रोज इन द कोर्स ऑफ टाईम मल्टिपल लाईन्स इमर्ज. आणि बघा पहिले एका लाईनमध्ये असतात, जशी पॉप्युलेशन वाढत जाते तशी दुसरी लाईन पण इथे तयार झालेली आहे. रोड्स आर पॅरेलल टू इच अदर. रोड एकमेकांना पॅरेलल असतात. बिसाइड हाऊसेस सम शॉप्स कॅन बी सीन टू. हाऊसेस व्यतिरिक्त तिथे तुम्हाला दुकान पण बघायला मिळतात. These settlements grow along with the roads. For example, such settlements are found along the coastal tracts, major river and national or state highway of the country. नॅशनल किंवा स्टेट हायवेच्या आजूबाजूला आपल्याला असे सेटलमेंट बघायला मिळते. ऑलवेज रिमेंबर, बघा फिजिकल, कल्चरल आणि इकॉनॉमिकल सेटलमेंटचे जे आहे याच्याबद्दल माहिती आहे. फिजिओलॉजी तर हा टेबल तुम्हाला लर्न करून घ्यायचा आहे किंवा वाचून घ्यायचा आहे. याची जी एक्सरसाइज आहे मी तुम्हाला नेक्स्ट पिरियडमध्ये तुम्हाला पाठवेल. टिल देन स्टे होम, स्टे सेफ.